नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असे की मातंग समाज आरक्षण वर्गीकरण अ ब कड करून मातंग समाजालाच नाही तर 57 जातीला आरक्षणाचा समान फायदा झाला पाहिजेत। या हेतूनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मागणीचा वाद चालू आहे आणि या मागणीला विरोध म्हणून पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध कठोर विरोध दर्शवत आहेत आणि म्हणत आहेत की ही RSSची चाल आहे। ती खरी चाल आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे, पण मातंग समाज स्वतंत्र आरक्षण मागत आहे आणि तत्सम जाती 57 जातीला समान न्याय मिळावा असा त्यांचा एक हेतू आहे, त्यांची मागणी आहे। आणि आमचं आरक्षण हे कोण्यातरी एका जातीनं पळवलं म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध यांनी पळवलं असं त्यांचा आरोप आहे। पण आरक्षण पळवण्याची ही काय वस्तू नाही, ही बुद्धीनं आरक्षण प्राप्त करून घ्यावं लागतं आहे आणि तशा पद्धतीनं या बौद्ध समाजानं आरक्षणाचा फायदा जास्त घेतला, 100% घेतला हे खरं आहे। पण त्यांनी शिकले म्हणून त्यांना आरक्षणाचा फायदा जास्त झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मांग बांधवांनी पोतराजकी केली, मसोब्याला बकरे कापले, हलगटे कापले, अंधश्रद्धा केल्या, जत्रा यात्रा केल्या, या सगळ्या गोष्टी मातंग समाजानं केल्या आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं। म्हणून मातंग समाजालाच नाही तर 57 जाती हिंदू संस्कृतीमध्ये RSSच्या जाळ्यात आणि ह्या जी प्रथा आहेत, देवाच्या धर्माच्या प्रथा आहेत, ते प्रथा नाही सोडल्या म्हणून त्यांचं वाटोळं झालं आणि बौद्ध बांधवांनी ह्या प्रथा बंद पाडल्या आणि शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं म्हणून ते शिकले असं त्यांचं मत आहे। पण हे झालं आरक्षणाचा वाद निर्माण करणे किंवा महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला स्वतंत्र अधिकार असल्यामुळे, प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे म्हणून मातंग समाज या 58 जातीसाठी 57 जातीसाठी वर्गीकरण करावं, 59 जातीला समान आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बैठका घेणे, मोर्चे काढणे, सरकारला धारेवर धरणे आणि आम्हाला आरक्षणाचा समान फायदा मिळाला पाहिजेत ही भूमिका मांडणे, हे आता 57 जातीचं चाललं आहे। त्याच्यात प्रामुख्यानं मातंग समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला आहे आणि तो आम्हाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, तो मिळाला पाहिजे आणि समान न्याय मिळाला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलमाच्या नियमाप्रमाणे आम्हाला समान न्याय मिळाला पाहिजेत अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे। आता विरोधक ह्या आरक्षणाचं वर्गीकरण करून आमच्या 59 जातीमध्ये फूट पाडू नये म्हणून सरकारला ते विरोध करत आहेत आणि दोन्हीही पार्ट्या सरकारला विरोध करणे आणि न्याय मागणे हे भारतीय राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे दोघांनाही समान अधिकार आहे आणि ते अधिकार गाजवत आहेत। त्याच अनुषंगाने उद्या आमच्या 57 जातीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये उद्या बैठक आहे आणि या बैठकीला सर्व मागास असलेल्या जातीच्या पुढाऱ्यांनी आणि समाजाने हजर व्हायचे। ज्यांना आरक्षण मिळालं नाही असं वाटतंय अशा सर्व पुढाऱ्यांनी उद्या या ठिकाणी हजर व्हायचे असं आव्हान आरक्षण उपवर्गीकरण अ ब कड समर्थक असणाऱ्या सर्वच जातींनी आवाहन केलं आहे, पुढाऱ्यांनी आवाहन केलं आहे। याच ठिकाणी हे आहे
शासकीय विश्रामगृह धाराशिव या विश्रामगृहामध्ये उद्या 11:30 या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीला जिल्ह्यातल्या सर्वच मागास समाजामध्ये असलेल्या पुढाऱ्यांना एकमेकांनी ज्यांना आरक्षण मिळालं नाही, समान मिळालं नाही, त्या सर्वच पुढाऱ्यांनी उद्या एकमेकाला फोन करून उद्या या ठिकाणी ते जमणार आहेत आणि उद्या बैठकीमध्ये ज्यांना आरक्षणाचा समान न्याय मिळाला नाही अशा जातीतले सर्वच पुढारी याच विश्रामगृहामध्ये उद्या 11:30 जमणार आहेत. तर बघूया या बैठकीमध्ये उद्याच्या नेमकं काय होणार आहे ते उद्याच्या बैठकीमध्ये कळणार आहे. आणि एक विशेष, या मातंग समाजामध्ये 256 संघटना आहेत. या संघटनेने स्वार्थ बाजूला सोडून सर्व समाजाचे माणसं, सर्व 57 जातीचे पुढारी ज्यांना आरक्षण मिळालं नाही असं वाटतंय ते सर्वच पुढारी आपले मतभेद, राजकीय पक्षाचे जोडे आणि आपल्या संघटनेचे जोडे बाजूला ठेवून उद्या या ठिकाणी जमणार का? आणि जमून एक सूर, एक वज्रमूठ आणि महाराष्ट्राकडे एक मुकाने मागणी करून आपला स्वतंत्र अधिकार ते प्राप्त करणार का? याकडेच आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रातल्या मातंग समाजातल्या 256 संघटना समाजाच्या हितासाठी, चर्मकार समाजातल्या संघटना, ढोर समाजातल्या संघटना, या सर्व संघटना, बौद्ध समाजातल्या संघटना आपल्या भावाभावाला समान न्याय मिळेल का? आणि सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षणाची संधी सर्वांच्याच वाट्याला समान येईल का? आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी या मागास असलेल्या जातीच्या सर्व पुढाऱ्यांनी आणि समाजाने एकमुखानं सरकारला धारावर धरून आपल्या समाजाचं हित करून घेतील का? ते उद्या ठरणार आहे. आणि उद्या नेमकं बैठकीमध्ये काय ठरेल ते येणाऱ्या पुढाऱ्यांच्या विचारावर ठरणार आहे. आणि सर्वांचा एकमत होऊन पुढील काय निवेदन आहे, समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी काय ठरणार आहे ते उद्या पाहणार आहोत. तर बघूया उद्या दिनांक 18/5/2026 वार सोमवार, वेळ सकाळी 11:30 नेमकं या बैठकीत काय होते ते पाहूया. येणाऱ्या सर्व मागास असणाऱ्या 57, 58, 59 जाती नेमकं काय भूमिका घेणार आहेत ते उद्या पाहणार आहोत. तर बघूया येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार आहे ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातीला दिलेलं 13% आरक्षण सर्वांना वेळेवर आणि सर्वांना समान मिळण्यासाठी या SC-मधल्या 59 जातीनं नेमका कोणता निर्णय घ्यावा ते कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.